नमस्कार मैत्रिणींनो, आज मी आहे ना एकदम वेगळ्या प्रकारची भाजी दाखवलेली आहे. नक्की बघा पूर्ण रेसिपी. त्यासाठी मी आहे ना बटाटे घेतलेले आहेत, फ्लावर घेतलेला आहे आणि वटाणा घेतलेला आहे. हिरवा वटाणा आपला आता थंडीमध्ये भरपूर येतो आहे. वटाणा स्वस्त पण झालेला आहे. तो वटाणा वापरून मी भाजी बनवलेली आहे. खूप मस्त भाजी आहे, तुम्ही नक्की बघा. तर सगळ्यात पहिलं तर आहे ना वटाणा मी मिक्सरमध्ये टाकलेला आहे. थोडासा जास्तच वटाणा, एक वाटी भरून वटाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं, त्याला वाटून घेतलेला आहे. पाहू शकता अशा प्रकारे वाटायचं आहे. तर बघा मी तर वाटून घेतलेला आहे. तर आता त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ना मी राईचं तेल भाजीला आहे. भाजीला राईच्या तेलामध्ये भाजी खूप छान होते. तुम्ही राईचं तेलच वापरून बनवा, खूप म्हणजे खूपच मस्त होते. तर याच्यामध्ये बटाटा आणि फ्लावर जो कापलेला होता ना, तो मस्त असं त्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मस्त असं जरासं शिजेपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित शिजला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला शिजून घ्यायचा आहे. आणि तर जो आपल्याला वटाणा वाटला होता ना, तो प्लेटामध्ये काढून घेतलेला आहे. आणि त्यासाठी थोडासा मसाला वाटायचा आहे. मसाल्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीरीच्या काड्या, आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडे धने टाकून मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. इथं आपला बटाटा आणि फ्लावर पण मस्त शिजून झालेला आहे. त्या तेलामध्ये आता जो मी वटाणा वाटला होता ना, तो त्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे. इथं ती पेस्ट बनवायची, त्यासाठी मी अद्रक आणि थोडेसे धने आणि थोडी कोथिंबीर टाकून मस्त असं पेस्ट बनवून घेतलेली आहे. इथं आपला वटाणा पण फ्राय झालेला, त्याला प्लेटात काढून घ्यायचा आहे. तर परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि जिरे टाकायचे आहेत. तर बघा पेस्ट पण बनवून झालेली आहे. आता जिरे टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. त्याच्यामध्ये कांदा मस्त असं लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आणि नंतर आहे ना जो आपण मिक्सरमध्ये वाटलं होतं ना मसाला, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे तेलामध्ये. तो पण मस्त असं परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टमाटर टाकायचे आहेत, ते पण मस्त परतून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत. मीठ, हळद आणि थोडासा घरचा मसाला टाकलेला आहे मी. तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकू शकता. तर बघा आता हे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि जो वटाणा मी एक्स्ट्रा ठेवला होता ना थोडासा, तो पण मी तेलामध्ये मस्त असं परतून घेतलेला आहे. आणि आता वाटलेला वटाणा आहे ना, तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आपले जे बटाटे आणि फ्लावर फ्राय करून ठेवला होता ना, तो पण टाकायचा आहे. साईडला मी गरम पाणी केलेलं आहे. तर याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे. पाहू शकता. आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे असेल ना, त्या पद्धतीने आपल्याला या भाजीची ग्रेव्ही बनवायची आहे. तर बघा इथं आता ग्रेव्ही बनवते. आता याला तर बघा मस्त अशी शिजते भाजी. अजूनही शिजली नाही आहे, मी तुम्हाला मध्ये मध्ये दाखवते. आता थोड्या वेळाने मी खोलून त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. अजून हे शिजलं नाही आहे बटाटा. मी चम्मचने दाबून बघितलं मध्ये, तर नाही शिजलेलं आहे. याला अजून 5 मिनटं मी शिजू देणार आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार. पाहू शकता आता बघा मस्त अशी शिजलेली आहे भाजी. आता बटाटा तुम्हाला मी दाबून दाखवते चम्मचनी. मस्त झालेला आहे. भाजी आपली रेडी झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त असं सर्व करायची आहे. ही भाजी आहे ना पुरीसोबत तर एक नंबर भाजी लागते. मी इथं चपात्या बनवल्या होत्या. खूप टेस्टी भाजी होते. तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी आणि मला नक्की सांगा की तुम्ही बनवल्यानंतर मला नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला भाजी. खरंच खूप छान आहे. तर इथं बघा मी चपाती बनवते. आज बिना तेलाच्या चपात्या बनवलेल्या आहेत. तर मस्त अशा चपात्या बनवून घेणार आहे सगळ्या. तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही नवीन प्रकारची बटाट्याची भाजी. म्हणजे नाही, वटाण्याची भाजी. बटाट्याची बोलू शकत नाही आपण, याच्यामध्ये वटाण्याचा जास्त वापर केलेला आहे. वटाणा, बटाटा, फ्लावर याची भाजी आणि पुरीसोबत खरंच एक नंबर भाजी लागते. तुम्ही कधी बनवाल ना तर पुरीसोबत बनवा, खूप छान लागणार भाजी ही. तर इथं माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत, पाहू शकता. आता मी तुम्हाला सर्व पण करून दाखवते.
मस्तच असं झालेलं आहे. तर पाहू शकता इथं भाजी किती छान दिसते बघा. कलर तर किती सुंदर आलेला आहे याचा, खूपच छान. कधी कधी आपल्याला सुचत नाही ग्रेव्हीची भाजी काय बनवायची, तर अशा पद्धतीने ग्रेव्हीची भाजी बनवलात ना खरंच छान, म्हणजे खरंच खूपच छान आहे भाजी. चपाती भात भाजी मस्तच. चला तर मग या तुम्ही पण खायला. मस्तच असा बेत झालेला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी. मला खाऊन पण दाखवते. मस्तच असं झालेलं आहे. चला तर मग बाय.